माननीय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष दयानंदजी चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली काल जे 15 ऑगस्टच्या इंदिरा भवनची जी घटना घडली ते शिंदे गटाच्या लोकांनी तिथे झेंडा फडकवला आणि त्यांचं झेंडा वंदन करण्याचा कार्यक्रम हा त्यांचा हक्क नसून अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष या नात्याने मला प्रदेशाने पत्र दिलं होतं की तुम्ही झेंडा वंदन करा तिथे, आणि त्या आदेशाचं त्यांनी पालन न करता काँग्रेस भवन इंदिरा भवन ही जागा माझ्या बापाची आहे, हे इथं मी झेंडा फडकवणार, इथे कोणाला मी येऊन देणार नाही असं त्यांनी जे पोलीस स्टेशनमध्ये स्टेटमेंट केलं होतं त्या स्टेटमेंटला आम्ही उत्तर देऊ शकलो असतो, पण तरीही आम्ही शांत राहिलो आणि आम्ही त्याच्या सगळ्या तक्रारी आम्ही प्रदेशामध्ये कळवल्या आणि त्यांचं निलंबन आज घडून आलं। हे निलंबन झालं आहे ते 6 वर्षासाठी झालं आहे आणि हे प्रदीप नानाभाऊ पाटील माजी शहर अध्यक्ष काँग्रेस यांनी लोकसभेमध्ये शिंदे गटामध्ये जो प्रवेश केला होता त्या प्रवेशाच्या अनुषंगाने त्यांना कोणताही हक्क लाभत नाही इंदिरा भवनचं झेंडावंदन करण्यासाठी। असं असताना सुद्धा त्याने इंदिरा भवनचं झेंडावंदन केलं आणि हे पक्षविरोधी कारवाई केली असं आम्ही तक्रारी केल्यावरती आणि त्या तक्रारीची दखल घेण्यात आली। माननीय नानाभाऊ पटोले साहेबांनी यासाठी त्यांचं 6 वर्षासाठी निलंबन केलेलं आहे।